नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। नारी शक्ती दूत ॲप मार्फत जे आपण ऑनलाईन फॉर्म भरलेले आहेत माझी लाडकी बहीण योजनेचे, तर ते फॉर्म आता पेंडिंग टू सबमिट असं दाखवत आहेत। आता यासाठी एक ऑप्शन आलेला आहे नवीन। तो ऑप्शन कोणता आहे आणि काय सोल्युशन आहे ह्या पेंडिंग टू सबमिट या ऑप्शनचं, ती संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर सगळ्यात पहिले मित्रांनो, नारी शक्ती दूत ही जी ॲप आहे ही तुमची जुनी ॲप आहे। ही ॲप तुम्हाला अपडेट करून घ्यावी लागेल। अपडेट करण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला प्ले स्टोअरवर यायचं आहे। प्ले स्टोअरवर आल्यानंतर नारी शक्ती दूत ॲप ही तुम्हाला अपडेट करून घ्यायची। बघू शकतात ॲप अपडेट झाली आहे, ओपन करायची। त्यानंतर जसं तुम्ही केलेल्या अर्जामध्ये जाल, इथे तुम्हाला एक आय बटनाचा ऑप्शन आलेला आहे। या आय बटनाच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। या आय बटनामध्ये तुम्हाला प्रत्येक ऑप्शन जो तुम्हाला तिथे दिसेल त्याची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे। इथे बघू शकतात आपल्याला जो ऑप्शन येतोय तो सध्या पेंडिंग टू सबमिट हा ऑप्शन येत आहे। याचा अर्थ असा होतो, सर्वेक्षण भरलेले आहे, म्हणजे तुमचा जो फॉर्म आहे तो संपूर्ण भरला गेलेला आहे, परंतु अद्याप पूर्वावलोकनासाठी म्हणजे रिव्ह्यूसाठी तो पाठविला गेला नाही। ज्यावेळेस तो रिव्ह्यू होईल त्यानंतर तो अप्रूव्ह होईल आणि अप्रूव्ह झाल्यानंतरच तुम्हाला हे पेमेंट इथे येईल। इथे प्रत्येक ऑप्शन दिलेला आहे मित्रांनो। जो पण काही ऑप्शन तुमच्या फॉर्म समोर येतोय त्याची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे। ऑप्शन बघून तुम्ही ती माहिती घेऊ शकतात। समजा तुमचा ऑप्शन पेंडिंग टू सबमिट आहे, इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे। समजा तुमचा अप्रूव्ड मध्ये आहे, म्हणजे तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे। इन रिव्ह्यू म्हणजे त्याच्यावर प्रोसेस चालू आहे। रिजेक्टेड जर दाखवत असेल तर तो अर्ज रिजेक्ट झालेला आहे, बाद झालेला आहे, त्यांना पैसे मिळणार नाही। डिसअप्रूव्ह कॅन एडिट अँड रिसबमिट असा जर ऑप्शन आला तुम्हाला, तर तुम्हाला जो फॉर्म तो पुन्हा एडिट करून सबमिट करावा लागेल। काहीतरी त्याच्यात त्रुटी आली असेल तर ती तुम्हाला पूर्ण करावी लागेल। अशा प्रकारे हे ऑप्शन्स आहेत। इथून तुम्ही तुमचा जे फॉर्मचा स्टेटस आहे त्याची संपूर्ण माहिती तुम्ही घेऊ शकतात। जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।